जय भीम भावांनो, आज आपल्याला नवीन टॉपिकवरती व्हिडिओ तयार करायचा आहे, तो म्हणजे 14 जानेवारी. तर भावांनो, या दिवशी नामविस्तारण दिन असतो. हा व्हिडिओ पूर्ण बघा, कोठे स्किप करू नका. तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगितलेले समजून जाईल. हा स्टेटस तयार करण्यासाठी ॲप्लिकेशन लागेल. तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला टेलिग्रामवरती दिलेले तुम्ही तिथे जाऊन डाउनलोड करून घ्यायचं आहे. आणि भावांनो, तुम्ही इंस्टाग्राम आयडीला सुद्धा फॉलो करा, कारण तिथे न ट्रेंडिंगच्या रील्स अपलोड करत असतो. आणि तुम्ही जाऊन पाहू शकता भावनो, 14 जानेवारीची भावनो रील्स 2 अपलोड केलेले आहेत, ते खूप व्हायरल होत आहेत. आणि तुम्ही यूट्यूबला सुद्धा फॉलो करा, कारण यूट्यूबवरती भावनो न्यू ट्रेंडिंगच्या रील्सचे ट्युटोरियल अपलोड करत असतो. आणि तुम्ही लवकरात लवकर असे ट्युटोरियल पाहून स्टेटस तयार करू शकता. तर भावनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे आणि बेल आयकॉन प्रेस करायचे, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळून जाईल. तर भावनो, मी तुम्हाला आहे तसं प्रोजेक्ट XML दिलेलं आहे, ते टेलिग्रामवरती दिलेलं आहे. तुम्ही ते जाऊन अलाइट मोशन ॲप्लिकेशनमध्ये इम्पोर्ट करायचे. जर इम्पोर्ट करता येत नसेल तर त्याच्यावरती ट्युटोरियल दिलेलं आहे, ते ट्युटोरियल पूर्ण बघायचे आणि इम्पोर्ट करून घ्यायचे. तर चला भावना, आपण वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करू. You're a superhero. तर भावना, हे अलाइट मोशन ॲप्लिकेशन ओपन करायचे. ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस दिसून जाईल. प्रोजेक्टवरती क्लिक करायचे. प्रोजेक्टवरती क्लिक केल्यानंतर पाहू शकता भावनो, नामविस्तारण दिन आहे असं प्रोजेक्ट दिलेलं आहे. भावनो, हे प्रोजेक्ट तुम्हाला फक्त इथं आपलं काय करायचं आहे, फोटो तुम्हाला ॲड करायचे आहेत आणि आपले लिरिक्स व्यवस्थित टाईप करून घ्यायचं आहे. तर भावनो, तुम्हाला लिरिक्स सुद्धा मी टाईप करून दिलेले आहेत. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, हा जो फॉन्ट आहे ना, हा फॉन्ट मी तुम्हाला टेलिग्रामवरती दिलेले आहेत. एक फोल्डर फॉन्टचं तयार करून दिलेलं आहे. ते फॉन्टचे फोल्डर तुम्ही डाउनलोड करून घ्या. त्याला कुठल्याही प्रकारचा पासवर्ड दिलेला नाही आणि व्यवस्थित तुम्हाला हे टेक्स्ट इथं टाईप करायचे आहेत. जर तुम्हाला दुसरी कुठलीही टेक्स्ट टाईप करायचे असतील तर आहे असे व्यवस्थित भावना तुम्हाला मी फोल्डर तयार करून दिलेले आहे स्टेटसचे. तर तुम्हाला हा फोटो जो आहे तो बॅकग्राऊंडचा, याच्यावरती क्लिक करायचे. या कलरच्या ऑप्शनमध्ये यायचे. त्या स्टारच्या बटनावरती क्लिक करून तुम्हाला आपल्या मटेरियलच्या फोल्डरवरती यायचे. मटेरियलच्या फोल्डरवरती आल्यानंतर पाहू शकता भावना, हा सुद्धा फोटो दिलेला आहे आणि हा ऑलरेडी एक तयार करून दिलेला आहे फोटो. हा प्लस करायचा आहे. प्लस केल्यानंतर भावना पाहू शकता, हा फोटो इथं ॲड होऊन जाईल. तर तुमच्या चॅनलचे नाव किंवा इथं लोगो कुठेही तुम्ही ॲड करून घ्यायचं आहे. आता भावना, हे माझ्या चॅनलचे नाव आहे, तर एडिट करायचे आणि तुमच्या चॅनलचे इथं नाव टाकून घ्यायचं आहे. असं व्यवस्थित हे टाकून घेतल्यानंतर भावना, हा व्हिडिओ आपला एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. एक्सपोर्ट व्हिडिओ केल्यानंतर आपल्याला CapCut ॲप्लिकेशनमध्ये हा व्हिडिओ पुन्हा एडिट करून घ्यायचा आहे. तर भावना, हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्या, मग CapCut ॲप्लिकेशन ओपन करायचे. तर भावना, हे CapCut ॲप्लिकेशन ओपन केलेलं आहे. आपला व्हिडिओ जो एक्सपोर्ट केलेला आहे तो प्लसवाला आयकॉनवरती क्लिक करायचे आणि व्हिडिओ एक्सपोर्ट झालेला आहे तो आपला भावना इथं ॲड करून घ्यायचा आहे. हा ॲड करायचा व्हिडिओ असं व्यवस्थित ॲड केल्यानंतर ह्या फोल्डरमध्ये येऊन जाईल. ॲड झाल्यानंतर हा एंडिंगचा पार्ट जो आहे तो कट करून घ्यायचा आहे. कट केल्यानंतर आता भावना, त्याला स्टार्टिंगला एक इफेक्ट द्यायचा आहे. तर इफेक्टमध्ये यायचे. व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन तुम्हाला व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्यानंतर भावना, तुम्हाला हॅलो ब्लर हा इफेक्ट दिसत असेल याच्यावरती क्लिक करायचे आणि ओके करायचे. ओके केल्यानंतर तुम्हाला भावना, आपला व्हिडिओ जो इफेक्ट जो आहे तो इथपर्यंत ठेवून घ्यायचा. इथपर्यंत ठेवून घेतल्यानंतर तुम्हाला स्टार्टिंगला एक इफेक्ट द्यायचा आहे. तर या व्हिडिओवरती क्लिक करायचे. ॲनिमेशनमध्ये यायचे. ॲनिमेशनमध्ये आल्यानंतर तुम्हाला कॉम्बोवरती यायचे. कॉम्बोवरती आल्यानंतर सिम्पली तुम्हाला यातला कुठलाही तुम्ही भावना इफेक्ट अप्लाय करू शकता. तर हा सिलेक्ट करायचा आहे आणि तुम्हाला हा 0.5 सेकंद ठेवून घ्यायचा किंवा 1.1 ठेवून घ्यायचं, असं ठेवून घ्यायचं आणि ओके करायचं. ओके केल्यानंतर तुम्हाला पुढच्या बाजूला यायचे, इथं स्प्लिट करायचे, पुन्हा ॲनिमेशनमध्ये यायचे आणि भावना, तुम्हाला हा झूम 1 हा इफेक्ट ठेवायचा, 0.5 ठेवायचे, ओके करायचे. पुन्हा पुढच्या बाजूला यायचे, स्प्लिट करायचे, ॲनिमेशनमध्ये यायचे. ॲनिमेशनमध्ये आल्यानंतर इनमध्ये यायचे. तुम्हाला हा रॉक व्हर्टिकल इफेक्ट सिलेक्ट करा, ओके करायचे. पुन्हा पुढच्या बाजूला यायचे, स्प्लिट करून घ्यायचे. ॲनिमेशनमध्ये येऊन तुम्हाला भावना साईडला स्क्रोल करायचे. हा स्विंग इफेक्ट आहे, सिलेक्ट करा, ओके करायचे. ओके केल्यानंतर पुन्हा तुम्हाला पुढच्या बाजूला येऊन स्प्लिट करायचे. ॲनिमेशनमध्ये यायचे आणि हा इफेक्ट सिलेक्ट करायचे, ओके करायचे. तर भावना, आपला व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ तयार झालेला आहे. तर तुम्हाला अल्ट्रा HD वरती क्लिक करायचे, रेशो ज्यावर ठेवायचे ठेवा आणि व्हिडिओ एक्सपोर्ट करायचा आहे. तर भावना, हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा. असे व्हिडिओ पाहिजे असतील तर मला इंस्टाग्राम आयडीला मेसेज करा, त्याच्यावरती ट्युटोरियल घेऊन येत जाईल. तर भावना, या व्हिडिओला पासवर्ड दिलेला आहे, तो पासवर्ड तुम्हाला मिळून जाईल. हा व्हिडिओ पूर्ण बघा. तर भावना, भेटू आपण पुन्हा नवीन दुसऱ्या व्हिडिओमध्ये.